मराठवाड्यातील पावसासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। पहिली बातमी आहे परभणीमधून। परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे। तब्बल 30 तास उलटले तरी देखील परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। याच पुरामध्ये एक बस वाहून गेल्याची घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील वजूत येथे घडलेली आहे। प्रसंगावधान राखून चालक आणि वाहकानं बसमधून उडी घेतलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे। अक्षय, परभणी जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। एक बस देखील या पुरामध्ये वाहून गेल्याची दृश्य आपल्या समोर आली आहेत। नक्कीच प्रथमेश, परभणी जिल्ह्यामध्ये मागील 30 तासापासून सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे। पाथरी आगाराची बस मानवत तालुक्यातील वजूर या गावामध्ये मुक्कामासाठी गेली होती। बसमध्ये चालक आणि वाहक झोपले असताना सकाळी पहाटेच्या सुमारास अचानक त्यांना पाणी आल्याचा आवाज आला। तो आवाज ऐकून त्यांनी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र बस सुरू झाली नाही। बस वाहून जात असताना त्यांनी बसमधून उड्या टाकून आपला जीव वाचवला। बस 100 मीटरपेक्षा अधिक दूरपर्यंत पाण्यामध्ये वाहून गेली आणि या ठिकाणी असलेल्या एका खांबाला अडकली आहे। यासोबतच परभणीमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माचवलेला आहे। प्रथमेश, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।